नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा। निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार। मुरगुड नगरपालिका निवडणुकीत भानामतीचा प्रकार समोर। उमेदवाराच्या दारात आढळला हळदी कुंकू लावलेला नारळ आणि लिंबू। जादूटोण्याचे प्रकार रोखण्यासाठी 1 महिन्याची विशेष जनजागृती मोहीम राबवून थेट कारवाईची मोहीम हाती घ्या, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना। आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात 2 गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी, महिलेसह बाळाला जीवदान। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या पीठाकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिलाय। त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। मात्र ज्या 40 नगरपालिका आणि 17 ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण 50%पेक्षा जास्त आहे, त्यांच्या निवडणूक निकालांना या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहावं लागणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आता सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची या 2 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली। न्यायालयानं हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या पीठाकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला। तसंच सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिलाय। मात्र ज्या 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली आहे, अशा ठिकाणचे निकाल जानेवारी महिन्यात होणाऱ्या सुनावणीतील निकालांवर अवलंबून असतील, असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं। राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार नगरपरिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्वच स्तरावर काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं सांगितलं। आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडले गेलेल्या संस्थांची आकडेवारी अशी: नगरपरिषद 40, नगरपंचायत 17, महानगरपालिका 2, जिल्हा परिषद 17, पंचायत समिती 84। दरम्यान जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातल्या अधिसूचना कोणताही विलंब न करता जारी करण्याचे निर्देश न्यायालयानं यावेळी दिले। या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली आहे, अशा ठिकाणचे निकाल देखील जानेवारी महिन्यात होणाऱ्या सुनावणीच्या निकालांवर अवलंबून असतील, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। गिग वर्करसाठी केंद्रीय कायदा करण्यात यावा, त्रिपक्षीय बोर्ड स्थापन करावं यांनी अन्य मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांविरोधात आज हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या वतीनं बिंदू चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार नम्रता चौगुले, शिराणे आणि महापालिका उपायुक्त किरण धनवाडे यांना निवेदन सादर करण्यात आलं। ॲमेझॉनसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करणाऱ्या देशभरातील गिग वर्करसाठी केंद्रीय कायदा करण्यात यावं, त्यांच्यासाठी कंपनी प्रतिनिधी, संघटना आणि सरकार असं त्रिपक्षीय बोर्ड स्थापन करावं, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षेची खात्री द्यावी, कार्ड ब्लॉकची एकतर्फी पद्धत बंद करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या वतीनं कोल्हापुरातील बिंदू चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंतरराष्ट्रीय कंपन्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या। त्यानंतर नायब तहसीलदार नम्रता चौगुले, शिराणे आणि महापालिका उपायुक्त किरण धनवाडे यांना मागण्यांची निवेदनं सादर करण्यात आली। यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा निर्मला कुराडे, अध्यक्ष अमोल ताडे, शहराध्यक्ष संदीप साळुंखे,
गिग वर्कर्स युनियनचे संतोष खटावकर, कोषाध्यक्ष तुकाराम पाटील, अमन सय्यद, अक्षय मंडलिक, सुमन शिंदे, सुमन पाटील यांच्यासह गिग वर्कर उपस्थित होते. सीपीआर मधील रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक लूट करू नये. सीपीआर मधील रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टर आणि एजंटवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांची भेट घेतली. काल गुरुवारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं सीपीआरमधील डॉक्टर आणि खाजगी लॅबच्या एजंटांकडून होत असलेल्या आर्थिक लुबाडणुकीचा भांडाफोड केला होता. दरम्यान ज्या डॉक्टर एजंटनी रुग्णांची आर्थिक लुबाडणूक केली आहे त्याची वसुली करून संबंधित रुग्णांना द्यावी, खाजगी लॅबच्या एजंटांना सीपीआर आवारात प्रवेश देऊ नये, रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टर आणि एजंटांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं आज राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांची भेट घेतली. सीपीआरमध्ये खाजगी लॅबचे एजंट सर्वसामान्य रुग्णांकडून पैसे घेताना काल पकडून दिलं होतं. आज आम्ही अधिष्ठाता भिसे सर यांच्याशी भेटून चर्चा केली, निवेदन दिलं. यावेळी झालेल्या चर्चेनुसार या कालच्या ज्या रुग्णांकडून पैसे घेतले ते पैसे परत मिळावेत अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. ती त्यांनी मान्य केली. एक दोन दिवसामध्ये या सर्व रुग्णांचे खाजगी लॅबवाल्यांनी जे पैसे घेतलेले ते परत मिळतील. त्याचबरोबर अजून 2 विषय आम्ही त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्यामध्ये सरकारी जी सीपीआरमधली लॅब आहे ही लॅब 24 तास ॲक्टिव्ह न ठेवता जी फक्त दिवसा लॅब सुरू असते, रात्री फक्त चालू असल्याचा दिखावा केला जातो पण त्यामध्ये तपासण्या केल्या जात नाहीत. तर ही लॅब 24 तास सुरू राहावी आणि ज्या तपासण्या सीपीआरमध्ये होत नाहीत त्या सरकारी अजून एक लॅब आहे हॉकी स्टेडियमच्या परिसरामध्ये, त्या लॅबमध्ये या तपासण्या करून घ्याव्यात पण रुग्णांना खाजगीमध्ये पाठवू नये. दरम्यान सीपीआरमधील डॉक्टर, शिपाई आणि खाजगी लॅबच्या एजंटांची साखळी मोडून काढेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं देखील रुपेश पाटील यांनी सांगितलं. यावेळी अभिजित कांजर, सरदार पाटील, राहुल पाटील, राजेंद्र जोशी, हरीश पाटील, प्रशांत निगडे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची बैठक झाली. या बैठकीत लोकांचं होणारं शोषण आणि छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह विविध विभागांचे समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणाच्या घटना आणि तक्रारींबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी अघोरी कृत्यांसारखे प्रकार कोल्हापूरसाठी भूषणावह नसल्याचं सांगितलं. हे प्रकार रोखण्यासाठी 1 महिन्याची विशेष जनजागृती मोहीम राबवून थेट कारवाई मोहीम हाती घ्या. घटना घडल्यानंतर कारवाईपेक्षा अगोदरच गावागावांमध्ये अशा घटना रोखल्या पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पोलीस विभागानं 2 प्रकारांमध्ये केलेल्या जलद तपासाबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांनी विभागाचं अभिनंदन केलं. गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवकांना याबाबत पत्र देऊन अशा घटनांची माहिती पोलीस विभागाला तातडीनं कळवण्यास सांगावं. प्रत्येक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि गावातील ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये पोस्टर लावून माहिती तसंच तक्रार देण्यासाठी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करावं आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात दीपाली पाटोळे या महिलेवर सिझेरियनसह मेंदूतील रक्तस्रावाबद्दलची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. सीपीआरच्या मेडिसिन विभागानं 2 गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करत दीपाली पाटोळेंसह त्यांच्या नवजात बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मेडिसिन विभाग पथक प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील आणि सध्या पुलाची शिरोली इथं राहणाऱ्या दीपाली पाटोळे यांना शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं.
दीपाली यांच्या तपासण्यांमध्ये पोटातील बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली असल्याचं तसंच दीपाली यांच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याचं निष्पन्न झालं होतं. दीपाली यांच्यासह बाळाला धोका पोहोचू न देता ही प्रसूती यशस्वी करण्याचं आव्हान पेलत सीपीआरच्या मेडिसिन विभागानं दीपाली यांच्यावरील प्रसूतीसाठीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याबरोबरच मेंदूतील रक्तस्रावाबद्दलची शस्त्रक्रियासुद्धा यशस्वी केली. एकाच वेळी 2 शस्त्रक्रिया यशस्वी करत दीपाली आणि त्यांच्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आल्याचं सीपीआरच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी सांगितलं. 13/11/2025 रोजी 24 वर्षीय 9 महिन्याची गरोदर महिला छत्रपती CPR हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात रात्री 12:30 वाजता दाखल झाली. सकृतदर्शनी तिला उलटी होत होती, डोकं दुखत होतं, म्हणून आम्ही तिचं मेंदूत रक्तस्राव झाला आहे असं निदान केलं आणि लगेच तिला MRI करायला घेतलं. MRI केल्यानंतर तिच्यामध्ये मेंदूत रक्तस्राव झाला आहे हे निदर्शनास आलं. एकदा ते निदर्शनास आल्यानंतर आम्ही न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गोपूर यांना पाचारण केलं. त्यांनी ह्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागणार हे सांगितलं. पण ही करत असताना प्रथम ती स्त्री गरोदर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाचा तुम्ही अभिप्राय घ्या. स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख आणि डॉक्टर रणजित जाधव यांना आम्ही बोलवलं. त्यांनी येऊन पेशंट बघितला. तात्काळ त्यांनी अल्ट्रासाऊंड केला तर बाळाच्या गळ्याभोवती नाळ होते, त्यामुळे सीझर करणं अनिवार्य आहे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी प्रथम सीझर करायचा निर्णय घेतला. त्याच रात्री त्यांनी त्या स्त्रीवर सीझर केलं. सीझर करून झाल्यानंतर काही मिनिटांनी 20 ते 25 मिनिटांनी तिला दुसऱ्या थिएटरमध्ये घेऊन तिच्यावर मेंदूवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि ह्या 2 शस्त्रक्रिया एकाच पेशंटवर एकाच दिवशी CPRच्या इतिहासात प्रथमच करण्यात आल्या. आणि ह्या दोन्ही शस्त्रक्रियाला डॉक्टर सोनटक्के मॅडम यांनी, दीपलक्ष्मी सोनटक्के मॅडम यांनी भूल दिलेली आहे. इवन भूलशास्त्राच्या इतिहासात ही नोंद होण्यासारखी गोष्ट आहे. असे पेशंट लाखात एखादा मिळत असतो आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, डॉक्टर गिरीश कांबळे, डॉक्टर अनिता परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली CPRमधील रेडिओलॉजी विभागाच्या डॉक्टर स्वेनिल शहा, न्यूरोसर्जन निशांत गब्बूर, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख, रणजित कदम यांच्यासह डॉक्टर संगीता कुंभोजकर, मंगेश शिंदे, श्रीकृष्ण हिरवे, कृष्णा डिंगरे, अनिकेत देशमुख, तन्मय आडे यांनी यामध्ये मोलाचं योगदान दिलं. पोलीस तपासावरील आणि कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करा यासह शासकीय नोकरीच्या अनुषंगानं अॅट्रॉसिटी अंतर्गत 22 दिवंगत व्यक्तींच्या वारसांची अर्हता प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक जिल्हा दक्षता समिती बैठकीत ते बोलत होते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलीस तपासावर आणि कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करावी, पोलीस विभागाला दिलेल्या 60 दिवसांच्या मुदतीच्या आधीच दोषारोपपत्र दाखल करावं, यासह कागदपत्रांसाठी महसूल विभागाची तातडीनं मदत घेऊन अत्याचारग्रस्तांना वेळेत मदत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून दाखवला. यामध्ये पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणं, दाखल गुन्हे, कागदपत्रांच्या अभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित असलेली प्रकरणं, अर्थसहाय्य मिळालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. सध्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत या महिन्यात 10 नवीन प्रकरणं दाखल झाली आहेत. पोलिसांनी 4 प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल केली असून कागदपत्रांअभावी 14 प्रकरणं प्रलंबित आहेत. तसंच पोलिसांकडे 24 प्रकरणं तपासावर आहेत. या महिनाअखेर न्यायालयाकडे 561 प्रकरणं प्रलंबित आहेत अशी माहिती साळे यांनी दिली. या बैठकीत नोव्हेंबर 2025च्या पात्र प्रकरणांचा आढावा घेऊन एकूण 27 पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं.
या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, सदस्य सचिव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह इतर विभागाचे सदस्य उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार आणि संशोधक प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील यांच्या 3 ग्रंथांचं प्रकाशन आणि त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार सोहळा 4 डिसेंबरला आयोजित करण्यात आलाय. कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील नागरी सत्कार समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार आणि संशोधक आणि सुमारे 65 इंग्रजी मराठी पुस्तकांचे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद बळवंत पाटील हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ मलकापूरचे. कागुदवाले लेखक म्हणून ओळख निर्माण करणारे आणि पाटलाची लंडनवारीमुळे प्रसिद्ध झालेले डॉक्टर पाटील यांचं ललित लेख, शब्दचित्र, प्रवास लेखन, तुलनात्मक सांस्कृतिक अभ्यास यावरील हिंदी, इंग्रजी, कन्नडमधील पुस्तकांसह अनुवादित साहित्य अनेक विद्यापीठ आणि संस्थांच्या अभ्यासक्रमात आहे. डॉक्टर आनंद पाटील यांच्या कर्तृत्वाची कोल्हापूरकरांना मात्र फारशी माहिती नाही. त्यांच्या उत्तुंग कामाची माहिती कोल्हापूरकरांना व्हावी यासाठी 4 डिसेंबरला त्यांच्या 3 ग्रंथांचं प्रकाशन आणि त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 2100 पानांच्या 3 ग्रंथांमध्ये पहिला खंड सांस्कृतिक मीमांसा, दुसरा खंड जगभराचे सांस्कृतिक सिद्धांत, तिसरा खंड सांस्कृतिक अभ्यास यावर आधारित आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. मंडळानं जागतिकीकरणात सांस्कृतिक अभ्यासाचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक मीमांसा प्रकल्पाची जबाबदारी डॉक्टर आनंद पाटील यांच्यावर सोपवली होती. प्रकाशन समारंभाला प्रख्यात भाषातज्ञ आणि समीक्षक पद्मश्री डॉक्टर गणेश देवी आणि मराठी भाषा चळवळ आणि राजकीय अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार बैठकीला समितीच्या सचिव प्राध्यापिका डॉक्टर मनीषा पाटील, नवी मुंबईतील डी.वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर बी.एम. हिरडेकर, सदस्य डॉक्टर बी.पी. साबळे, कोल्हापुरातील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले, डॉक्टर भालबा विभूते, प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर पोलीस दलात एक महत्त्वाची खांदेपालट झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदाची जबाबदारी राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेची जबाबदारी सांभाळणारे रवींद्र कळमकर आता राजारामपुरीचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवारी रात्री उशिरा बदली आदेश जारी केलाय. तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 18 डिसेंबर 2023ला रवींद्र कळमकर यांच्याकडे LCBच्या निरीक्षक पदाची जबाबदारी दिली होती. गेल्या 2 वर्षात कळमकर यांनी चोरी, घरफोडीसह एकावेळी 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा आणि एकाच वेळी जवळपास 46 घरफोड्या उघडकीला आणत जवळपास 100 किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त करण्याच्या कारवाया केल्या. याशिवाय बिबट्याचे कातडे, अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना देखील जेरबंद करत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली होती. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी देखील गेल्या वर्षभरात राजारामपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्ह्यांची उकल करत आपली कर्तबगारी दाखवली आहे. त्यांच्याकडे आता LCBच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कळमकर आता राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बदलीचे आदेश जारी केल्यानंतर आज पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सध्या उद्योजक शिक्षण क्षेत्रात उतरल्यानं खाजगीकरणाचं प्रस्थ वाढलं असून ते शिक्षण क्षेत्राला घातक आहे असं प्रतिपादन BCUDचे माजी संचालक प्राचार्य डॉक्टर D.R. मोरे यांनी केलं. ते करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूलमध्ये सांगरूळ शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या सेवानिवृत्त सेवकांच्या सदिच्छा समारंभात ते बोलत होते.
करवीर तालुक्यातील कुळित्री इथल्या श्रीराम हायस्कूलमध्ये सांगरूळ शिक्षण संस्थेच्या वतीनं 29 सेवानिवृत्त सेवकांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू आणि BCUDचे माजी संचालक प्राचार्य डॉक्टर DR मोरे, संस्थेचे सेक्रेटरी आमदार जयंत आसगावकर, शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर मोरे यांनी सेवानिवृत्त सेवकांना सदिच्छा देण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं. बाळासाहेब देसाई यांनी गाव तिथं शाळा हे धोरण अवलंबलं. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था सुरू करून महाराष्ट्राला सुसंस्कृत करण्याचं काम केलं. मात्र सध्या उद्योजक शिक्षण क्षेत्रात उतरल्यानं खाजगीकरणाचं वाढतं प्रस्थ शिक्षण क्षेत्राला घातक असल्याचं प्राचार्य डॉक्टर DR मोरे यांनी सांगितलं. आमदार जयंत आसगावकर यांनी सांगरूळ शिक्षण संस्था ही पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेली संस्था असल्याचं सांगितलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेमध्ये अनमोल रत्न तयार झाली असून त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जावं असं आवाहन केलं. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सांगरूळ शिक्षण संस्थेनं ग्रामीण भागात शिक्षणाचं जाळं निर्माण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जीवनात सक्षमपणे उभं केल्याचं सांगितलं. सत्कार मूर्तींच्या वतीनं प्राध्यापक SP चौगले आणि सुभाष कलागते यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, उपाध्यक्ष KNA जाधव, DG खाडे, DN कुलकर्णी, आनंदराव कासोटे, प्राचार्य डॉक्टर VM पाटील, डॉक्टर RR कुंभार, संजय पाटील, उपप्राचार्य VS खामकर, उपमुख्याध्यापक VR पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कळे इथं मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कळे पोलीस ठाणे, पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ आणि पन्हाळा तालुका पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. या शिबिरात 407 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तसंच सुमारे 500 जणांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाणे, पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ आणि पन्हाळा तालुका पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा 407 जणांनी लाभ घेतला. तसंच 500 नागरिकांनी मोफत डोळे तपासणी आणि रक्त तपासणीचा लाभ घेतला. यावेळी रक्तदात्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. आणि पत्रकार संघाचा एक स्तुत्य असा उपक्रम आहे. निश्चितच एक प्रेरणादायी गोष्ट आहे. जवळजवळ 350-400 लोकांचं रक्तदान यामध्ये होणार आहे. सध्या जवळजवळ 200 लोकांचं रक्तदान झालेलं आहे आणि जवळजवळ 1000 लोकांचे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. हा निश्चितच चांगला उपक्रम आहे. उपक्रमासाठी मी शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांना खूप शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम भविष्यात आयोजित करून लोकांच्यात एक चांगला संदेश पोलीस आणि जनता एक सौहार्दाचा संबंध निर्माण होईल अशी मला आशा आहे. धन्यवाद. या सामाजिक उपक्रमाला 7 वर्ष पूर्ण झाली असून आत्तापर्यंत एकूण 2417 रक्त बॅग संकलित करण्यात आल्यात. आत्तापर्यंत 300 रुग्णांना मोफत रक्ताचा लाभ मिळालाय. यावेळी साहित्य अकादमी प्राप्त लेखक कृष्णात खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोलीस पाटील संघटनेचे नितीन घोरपडे, गोपनीय विभागाचे अंमलदार अंकुश शेलार, कळेगावचे सरपंच सुभाष पाटील, युवराज बेलेकर, संजय पाटील, सरदार काळे, रवी पाटील, सचिन सुतार, NT कांबळे, लक्ष्मी ब्लड बँकेचे सर्वेसर्वा सचिन पाटील यांच्यासह पन्हाळा पत्रकार संघाचे सदस्य, कळे पोलीस ठाण्याचे आणि पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचाराबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. आज कोल्हापुरातील विक्रमनगरमधील नागरिकांनी निषेध मोर्चा काढत या प्रकरणातील संशयिताला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. या घटनेचा निषेध करण्यासाठी विक्रमनगरमधील स्थानिक नागरिक आज रस्त्यावर उतरले. विक्रमनगर शिवसेना शाखेपासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी फाशी द्या, नराधमाला फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. चिमुकलीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निषेध मोर्चात माजी नगरसेविका शोभा कवाळे, अमित कवाळे यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दिल्ली वाराणसी स्लीपर बसला भीषण अपघात. धावत्या गाडीतून प्रवाशांनी मारल्या उड्या. सुदैवानं जीवितहानी नाही. अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला. एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील घटना. भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर 8.2%वर. केंद्राकडून आकडेवारी जाहीर. नेपाळच्या आगळीक. भारताच्या थेट 3 भागांवर दावा. नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला. ओबीसी आरक्षणावरील टांगती तलवार कायम. भाजप सरकारनं दिशाभूल केली. विजय वडेट्टीवार यांची टीका. संसदेत वंदे मातरम म्हणण्यावर बंदी. केंद्राने अधिसूचना जारी केल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दर्गे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देणारी प्रफुल्ल गुडधे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फडणवीस यांना दिलासा. शेअर बाजारात अस्थिरता. दिवसभराच्या चढउतारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह लाल निशाणीवर बंद. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी परिसरातल्या वायल्डर मेमोरियल चर्च शेजारी बंद असलेल्या दूरसंचार विभागाच्या जुन्या कार्यालयात चोरी झाली आहे. चोरट्यांनी या कार्यालयातील टेबल, खुर्च्या आणि कपाटं असं सुमारे ₹2.25 लाख रुपयांचं साहित्य लंपास केलंय. या प्रकरणी कनिष्ठ लिपिक DS कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी परिसरातल्या वायल्डर मेमोरियल चर्चच्या शेजारी दूरसंचार विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कॉलनी आहे. या कॉलनी शेजारी दूरसंचार विभागाचं सध्या बंद असलेलं जुनं कार्यालयही आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी या बंद कार्यालयाच्या गेटचं कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला. अज्ञातांनी या कार्यालयातील टेबल, खुर्च्या, कपाटं आणि इतर साहित्य असं सुमारे ₹2.25 लाख रुपयांचं साहित्य लंपास केलंय. या प्रकरणी दूरसंचार विभागाचे कनिष्ठ लिपिक DS कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरीराला घातक असलेल्या मेफेटेरामाइन या उत्तेजक इंजेक्शनाची विक्री करणारा जिम ट्रेनर प्रशांत मोरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. आज न्यायालयानं त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भरधाव दुचाकीनं ठोकरल्यानं पन्हाळ तालुक्यातील माले इथल्या भीमराव रघुनाथ चौगुले या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वाघबीळ ते माले मार्गावर हा अपघात झाला. या प्रकरणी दुचाकीस्वार गौतम दगडू हिरवे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पन्हाळा तालुक्यातील माले इथले भीमराव रघुनाथ चौगुले यांचं घर माले ते वाघबीळ मार्गावर आहे. गुरुवारी सायंकाळी ते दूध संस्थेत दूध घालण्यासाठी जात होते. त्याचवेळी विश्वास कोडोलकर यांच्या घरासमोर वाघबीळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकी चालक गौतम दगडू हिरवे यानं चौगले यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत चौगले यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी चौगुले यांचा मुलगा संतोष यानं दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकी चालक गौतम दगडू हिरवे याच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. कष्टकरी भीमराव चौगुले यांच्या अपघाती मृत्यूमुळे माले आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. राजस्थानात सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवून धडाकेबाज सुरुवात केली आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाला सर्व 200 विद्यापीठामधून 10च्या आत स्थान मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील एकूण 7 शहरांमध्ये 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025ला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतातील 200 विद्यापीठातील 5,000हून अधिक खेळाडू सहभागी झालेत. एकूण 23 क्रीडा प्रकार आणि एक प्रायोगिक तत्वावर खो खो हा खेळ अशा एकूण 24 क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होतीये.
शिवाजी विद्यापीठाचा एकूण 10 खेळांमध्ये 87 खेळाडू, 17 संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांसह सहभाग आहे. शिवाजी विद्यापीठानं पहिल्या 3 दिवसात या स्पर्धेवर आपली छाप उमटवली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात काजोल सरगर हिनं सुवर्णपदकासह विद्यापीठाचं खातं उघडलं. त्यानंतर मुलांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग संघानं कांस्य पदक पटकावलं. आर्चरी पुरुष वैयक्तिक रिकव्हर 50 मीटर प्रकारात साहिल शेलार यानं रौप्य पदक, तर पुरुष रिकव्हर टी इव्हेंटमध्ये शिवाजी विद्यापीठ विरुद्ध लवली प्रोफेशनल विद्यापीठ यांच्यातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात शिवाजी विद्यापीठानं रौप्य पदक पटकावलं. अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू आदिती स्वामी ही वैयक्तिक कंपाऊंड गटात अंतिम फेरीत पोहोचली आहे. रग्बी मुलामुलींचे संघ उपउपांत्य फेरीत पोहोचलेत. कुस्तीमध्ये शिवाजी सृष्टी भोसले आणि समृद्धी घोरपडे यांनी आपापल्या वजनी गटांमध्ये कांस्य पदकं पटकावली आहेत. या स्पर्धेत सहभागी 200 विद्यापीठांमध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर शिवाजी विद्यापीठ पदक तालिकेत पहिल्या 10 मध्ये स्थान पटकावेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. 5व्या राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपला आज शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. यामध्ये 450हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या शाखेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 5व्या राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपला आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या शाखेच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना त्यांचे कौशल्य आणि दुर्दम्य इच्छाशक्ती सिद्ध करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, महानगरपालिका उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या हस्ते आणि पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष नंदकिशोर नाळे, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष देवदत्त माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. अंध आणि अस्थिव्यंग या 2 गटात ही स्पर्धा पार पडतीये. यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यातील 450हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतलाय. धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी आदी प्रकारांमध्ये सहभागी होत दिव्यांग खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत निवड होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्पर्धेच्या शुभारंभावेळी डॉक्टर दिनेश कुमार पांडे, ॲडव्होकेट तानाजी गायकवाड, ॲडव्होकेट सुनील धिवार, VN शिंदे, स्वाती दुधाणे, प्रफुल्ल मांगुरे, मुबारक तांबोळी, विकास चौगुले, विनायक सुतार आदींसह इतर पदाधिकारी, सदस्य, खेळाडू, त्यांचे पालक उपस्थित होते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व नेते प्रचारात व्यस्त आहेत. मुरगुड नगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच मुरगुडमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्याचे स्थानिक नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच मुरगुडमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे यांच्या घरासमोर नारळ, लिंबू, हळद, कुंकू टाकलेला उतारा आढळून आलाय. या प्रकाराचं CCTV फुटेज समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. काही एक अतिशय निंदनीय असं कृत्य आमच्या दारामध्ये आज पाहायला मिळालं आम्हाला. आज माझे वडील सकाळी लवकर उठले असता, दार उघडला असता भानामतीचे प्रकार आमच्या दारात पाहायला मिळाले. लिंबू, बाहुली वगैरे, नारळ वगैरे, कुंकू, गुलाल टाकून वगैरे असे प्रकार पाहायला मिळाले. तर मी जनतेला आवाहन करेन की अशा प्रकारचं कृत्य करून जर का निवडणुका लढवून आणि जिंकून आल्या असत्या तर सर्वांनी असंच केलं असतं. अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याला बळी पडू नका. आणि ज्यांनी कोणी असे प्रकारचे कृत्य केल्याचा प्रयत्न केला असेल त्यांना देखील आमचा पाठिंबा देतो. आम्ही म्हणतो की बाबा अशा प्रकारच्या कृत्यानं जर का सगळं जिंकता आलं असतं तर सर्वांनी असंच केलं असतं. अशा प्रकारचं कोणतेही कृत्य करू नका. आम्ही आमच्या मोठ्या मनाने आम्ही त्यांना माफ करतो. आणि त्यांनी खरोखर जाहीर करावं बाबा ज्यांनी कोणी कृत्य केलं असेल बाबा तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या कृत्याला बळी पडू नका. जनतेला देखील मी आवाहन करेन की अशा प्रकारे जर का विरोधक तुम्हाला अशा प्रकारच्या कृत्यात कोणत्याही प्रकारे जर का आमिष दाखवत असेल तर त्याला देखील बळी पडू नका. आणि खरोखर आपली जनता सुज्ञ आहे आणि अशाच सुज्ञ लोकांच्या पाठीशी राहावं असेच या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरात आदित्य चंद्रकांत सोनुले या रेकॉर्डवरील गुन्हेगारानं केलेल्या प्राणघातक हल्ल्यात प्रसाद कामे हा तरुण गंभीर जखमी झालाय. प्रसादवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आदित्यवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबद्दल रुग्ण आणि नातेवाईकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी याची दखल घेत आज रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयाची तपासणी करून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांना खडसावत आठवडाभरात सेवा सुरळीत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णाची तपासणी करण्याअगोदरच हा रुग्ण उपचारांसाठी अन्यत्र कसा पाठवता येईल याच्यात जोडणीत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना इथं उपचारांसाठी येणारे रुग्ण चांगलेच वैतागले होते. या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन उद्घाटन होऊन 2 महिने झाले तरी सुरू केलेली नाही. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याच मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयाची अशी अवस्था असेल तर दाद मागायची कुणाकडं अशी इथल्या रुग्णांची अवस्था झाली होती. अखेर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी इथल्या अनागोंदी कारभाराची दखल घेत रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व विभागांची तपासणी केली. त्यांना रुग्णालयातील सोलर सिस्टीम, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सोनोग्राफी मशीन या सुविधा बंद असल्याचं आढळून आलं. रुग्णालय आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचं आढळून आलं. या रुग्णालयातील सुविधांसाठी निधीची पुरेशी तरतूद असताना निधीच खर्च न करण्याचा करंटेपणा इथलं प्रशासन करत असल्याचा धक्कादायक प्रकार उपसंचालक डॉक्टर माने यांच्या निदर्शनाला आलाय. त्यांनी रुग्णालयातील या सगळ्या असुविधांबद्दल वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टरांना जाब विचारत त्यांना चांगलंच धारेवर धरलं. उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी येत्या आठवडाभरात रुग्णालयाचं कामकाज सुरळीत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा दम भरलाय. उपसंचालकांनी केलेल्या कानउघाडणीनंतर तरी इथला कारभार सुधारतोय का हे बघावं लागेल. या तपासणीवेळी डॉक्टर सुनंदा गायकवाड, डॉक्टर गणपती गवळी, डॉक्टर राजेंद्र कांबळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाकडील स्टाफ उपस्थित होता. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा. निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं दिला नकार. मुरगुड नगरपालिका निवडणुकीत भानामतीचा प्रकार समोर. उमेदवाराच्या दारात आढळला हळदी कुंकू लावलेला नारळ आणि लिंबू. जादूटोण्याचे प्रकार रोखण्यासाठी 1 महिन्याची विशेष जनजागृती मोहीम राबवून थेट कारवाईची मोहीम हाती घ्या, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना. आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात 2 गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी, महिलेसह बाळाला जीवदान. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.